नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अमेठीमधून निवडणूक लढवल्यामुळे काँग्रेस आपल्याला लक्ष्य करत असल्याचा स्मृती इराणी यांचा लोकसभेत आरोप. केंद्र सरकार युवकांचा आवाज दडपून टाकत असल्याचा विरोधकांचा प्रत्यारोप. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर, लवकरच भूमिपूजन होणार. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह 16 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. एसटी महामंडळाचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं परिवहन मंत्र्यांनी केली नवीन उपाययोजनांची घोषणा. आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषा संवर्धक आणि भाषा अभ्यासक अशा 2 नव्या पुरस्कारांची घोषणा. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. जेएनयू मधल्या देशविरोधी घोषणा आणि हैदराबाद इथल्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभेत या प्रश्नावर दुपारी चर्चा सुरू झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापले मुद्दे सभागृहात मांडले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी याला उत्तर देताना अमेठीमधून निवडणूक लढवल्यामुळे काँग्रेस आपल्याला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. रोहित वेमुला दलित असल्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. सरकार जातीपातीचं राजकारण करत नाही, उलट काँग्रेस पक्ष रोहित वेमुला प्रकरणाचा राजकीय वापर करत आहे अशी टीका इराणी यांनी केली. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी जेएनयू प्रकरणी सरकारला जबाबदार धरलं, तर भाजपाचे खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनी सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं. कोणत्याही परिस्थितीत देशाचे तुकडे होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. दहशतवादी अफजल गुरू आणि जेएनयू मधल्या घोषणाबाजीला काँग्रेसचं समर्थन आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही या चर्चेत भाग घेतला. जेएनयू मधला प्रकार निंदनीय असून अशा घटनांना समर्थन देणं म्हणजे देशविघातक शक्तींनाच समर्थन देण्यासारखं आहे असं सावंत म्हणाले. राज्यसभेत आज रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा मुद्दा गाजला. हा अत्यंत गंभीर विषय असून रालोआ सरकारच्या काळात दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढल्याचा आरोप बसपाच्या खासदार मायावती यांनी केला. सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला. विरोधकांनी या प्रकरणी सतत गदारोळ केल्यानं तसंच दोन्ही बाजूंकडून घोषणा झाल्यानं राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब होत नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीनं आज मान्यता दिली. मुंबईत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकासाठी राजभवनपासून 1.5 किलोमीटर तर गिरगावपासून 2.5 किलोमीटर अंतरावर जागा निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी या बैठकीत दिली. ही जागा सुमारे 16 एकर असून याबाबतच्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्याचं ते म्हणाले. समुद्री मार्गानं स्मारकापाशी जाण्यासाठी जेटी उभारण्यात येणार असून येत्या 3 वर्षात जेटीचं काम पूर्ण होईल असंही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन होणार असून लवकरच तारीख निश्चित होईल असंही मेटे यांनी स्पष्ट केलं. माननीय मुख्यमंत्री महोदय जी पंतप्रधानांची तारीख साधारण घेतील त्या तारखेला भूमिपूजन याचं करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्यासह एकूण 16 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं. सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यात बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव, कार्यकारी अभियंता, विकसक आणि वास्तुशास्त्रज्ञांची नावं आहेत. 20,000 पानांच्या या आरोपपत्रात या सर्व आरोपींविरोधात फसवणूक, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रजनी या कार्यक्रमाच्या वेळी लागलेल्या आगीसंदर्भात अग्निशमन दलानं आज आपला अहवाल दिला. वीज यंत्रणेतल्या बिघाडामुळे ही आग लागल्याचं या अहवालात म्हटलं आहे. एलपीजी सिलेंडर आणि इतर ज्वलनशील पदार्थ व्यासपीठाच्या खालच्या भागात ठेवल्यामुळे ही आग भडकल्याचं अहवालात म्हटलं आहे. 14 फेब्रुवारीला मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनी हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना अचानक आग लागली होती.
पोलीस आणि अग्निशमन दलानं यावेळी केलेल्या प्रयत्नांमुळे सुदैवानं जीवितहानी टळली. सागरी सुरक्षा ही देशासाठी आणि सर्व राज्यांसाठी महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनं सागरी सुरक्षेत वाढ करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सागरी सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मच्छीमार तसंच किनारी प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांमध्ये सागरी सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्याची गरज आहे. पोलिसांना उपयुक्त माहिती पुरवून सहकार्य करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ते बजावू शकतात, असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या डान्सबारवरची बंदी उठवण्याबाबतच्या निर्णयावर फेरविचार करणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. राज्यातल्या डान्सबारवर सरकारनं लादलेल्या अटींबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या अटी जाचक असल्याचा दावा करणारी याचिका बार मालकांनी दाखल केली आहे. बार मालकांच्या आक्षेपांना येत्या 1 मार्चपर्यंत उत्तर द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि पोलिसांना दिले. डान्सबार बंदी उठवण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सरकारवर बंधनकारक असल्याचं सांगत या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याबाबत न्यायालयानं आज नाराजी व्यक्त केली. डान्सबार मालकांना बार आणि नृत्य करण्याची जागा वेगवेगळी ठेवावी लागेल, तसंच सर्व डान्सबारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतील, यासह सुमारे 26 अटी राज्य सरकारनं घातल्या आहेत. लातूर जिल्ह्यात पानगाव इथं पोलीस उपनिरीक्षकांवर झालेला हल्ला हा संपूर्ण पोलीस यंत्रणेवरचा हल्ला असून असे हल्ले सहन केले जाणार नाहीत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर आज या संदर्भात प्रतिक्रिया दिली. गृहराज्यमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांनी पानगाव इथं जाऊन घटनेची माहिती घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पानगाव इथं गेल्या शनिवारी युनुस शेख हे पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल आवस्कर यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. या तरुणांना संवेदनशील भागात भगवा झेंडा फडकवायला विरोध केल्यामुळे या दोघांना कथित मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक झाली आहे. लातूर जिल्ह्यात पानगाव इथं पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील यांनी आज जखमी पोलीस कर्मचारी आवस्कर यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. पानगाव हल्ला प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केली आहे. पोलीस दलाचं मनोबल उंचावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पानगावला भेट द्यावी अशी सूचनाही मुंडे यांनी केली. ते आज लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. लातूरला पाणी देणार या सरकारच्या घोषणा फोल ठरल्या आहेत. सरकार याविषयी गंभीर नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. एसटी महामंडळाचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ते आज रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य परिवहन महामंडळातर्फे चालवण्यात येणारी उपाहारगृह यापुढे महिला बचत गटांना चालवायला देण्यात येतील, असं रावते म्हणाले. एसटी महामंडळातल्या नोकर भरतीसाठी असणारी क्रीमी लेअरची अट शिथिल करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं. पान, गुटखा, तंबाखू खाणाऱ्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. बस स्थानकांवर असणाऱ्या स्टॉल धारकांना यासंदर्भात पर्यायी उत्पन्न मिळेल याची व्यवस्था केली जाईल, असं आश्वासनही रावते यांनी दिलं. मराठी भाषा गौरव दिन यंदा अतिशय दिमाखात साजरा होणार असून 31 राज्य वाङ्मय पुरस्कारांसह 4 विशेष पुरस्कार दिले जातील, अशी घोषणा सांस्कृतिक आणि मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रपरिषदेत ते आज बोलत होते. या वर्षापासून मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार आणि डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार असे 2 नवे पुरस्कारही दिले जाणार आहेत. भाषा विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला भाषा संवर्धक पुरस्कार आणि भाषा समृद्धीसाठी कार्य करणाऱ्या व्यासंगी तज्ज्ञ व्यक्तीला भाषा संशोधक पुरस्कार प्रदान केला जाईल. यंदाचा मंगेश पाडगावकर पुरस्कार अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांना, तर डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार श्रीमती मॅक्सिन बर्नसन यांना जाहीर झाले आहेत. येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनी मुंबईत या सर्व पुरस्कारांचं वितरण होणार आहे. संसदेत उद्या रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून त्याबाबत विविध रेल्वे प्रवासी संघटनांसह नागरिकांनी आपापल्या प्रतिक्रिया दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत. 6 ते 12 सकाळी 6 ते 12 जे ड्युटीचा टाइम आहे त्याच्या दरम्यान जे रेल्वेचे फेरी आहे ते काहीतरी गाड्यांमध्ये त्यांनी वाढीव करायला पाहिजे. सर्व अपंगांचा प्रवास सुखकर व्हावा आणि सर्वांना चांगला प्रवास मिळावा हीच रेल्वेकडून अपेक्षा आहे. प्रत्येक बजेटच्या आधी रेल्वे मंत्र्यांनी देशभरातून लोकांच्या आकांक्षा
आणि अपेक्षा मागवून घ्याव्यात आणि त्याचा एक आढावा आपल्या बजेटमध्ये नेहमी सादर करावा. त्याच्यातून बजेटचं स्वरूप आपल्याला बदललेलं दिसेल. रेल्वे बजेट जेव्हा एकदा येतं तर त्याच्याशी जुळलेल्या ज्या काही गोष्टी, ज्या काही प्रॉब्लेम्स त्याच्यात येतात, त्या वर्षातनं एकदा जर रेल्वे बजेट मांडत आहे तर त्या वर्षभर तशाच असायला हवा. 6 प्लॅटफॉर्म जे 40 वर्षापूर्वीपासून तेच प्लॅटफॉर्म आहेत. अजून 2 प्लॅटफॉर्म वाढवायला पाहिजे पुणे स्टेशनवरती. ह्या बजेटमध्ये त्याची तरतूद करावा. पुणे स्टेशनवर सेफ्टी, सुरक्षा आणि सुविधाचा इतका अभाव आहे की वर्ल्ड स्टेशनच्या नॉर्म्स प्रमाणे इथं खानपान कुठल्याही प्रकारची क्वालिटी मिळत नाही. आमची मागणी आहे की ह्या 90 रेल्वे स्थानकामध्ये हाय लेवल प्लॅटफॉर्म झाले पाहिजेत, कव्हरिंग शेड झाले पाहिजेत आणि बसण्याचे बेंचेसही मिळाले पाहिजे. नांदेडहून जे अमृतसर निघते त्याच्यानंतर दिल्लीला जाणारी गाडी एखादी दुसरी जर अजून करून दिली त्याकरिता पॅसेंजर करता सोय होईल. मॅन अवरचा विचार करायचा झाला तर प्रचंड आपण वेळ वाया घालवतोय. तो उत्पादकतेत घालवण्यासाठी स्टेशनसाठी काही खर्च करणं हे गरजेचंच आहे. कोल्हापूर आणि वैभववाडी तो रेल्वे मार्ग आहे तो जोडला जावा, जेणेकरून घाट पश्चिम महाराष्ट्र आहे आणि कोकण याचा तिथे चांगला सहयोग जोडला येईल. रेल्वे सेवेच्या काल सुसंगत सुधारणा, सुखकर आणि सुरक्षित रेल्वे प्रवास, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प या दृष्टीनं उद्या सादर होणारा अर्थसंकल्प कसा असावा याविषयी विवेचन करण्यासाठी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस कैलाश वर्मा आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. कैलाशजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. रेल्वेचा अर्थसंकल्प उद्या सादर होतोय. संपूर्ण भारताचं म्हणजे आपल्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, महाराष्ट्राचंही लक्ष आहे. तर महाराष्ट्राला नेमक्या अपेक्षा काय आहेत या अर्थसंकल्पापासून? नक्की रेल्वे प्रभू सुरेश प्रभू हा दुसरा बजेट सादर करतात आहे. बरं, गेल्या वर्षी ते बजेट सादर करताना महाराष्ट्राला थोडं पोरकं झालं होतं असं वाटत होतं. या वर्षी काहीतरी बजेटमध्ये महाराष्ट्र वाटायला येतील, कारण 1.25 लाख कोटीचा बजेट सादर करताना महाराष्ट्र वाटायला किती येतील एक शासंकता आहे, एक अपेक्षा आहे, जास्तीत जास्त तरतूद मिळतील. ज्या पद्धतीने आपण रेल्वे मंत्री बघताना की उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जशा रेल्वे नेटवर्कचं जाळ पसरलेलं आहे तशा महाराष्ट्रामध्ये काय ते रेल्वे नेटवर्क तयार होतील आणि जास्तीत जास्त रखडलेला प्रकल्प हे आपल्याकडे येतील, असं काहीतरी अर्थसंकल्प आपल्याकडे येतील. येणाऱ्या काळामध्ये जसं आपल्याकडे 1000 कोटीचे प्रकल्प, विशेषतः मुंबईत जे प्रकल्प आहे 10,000 कोटीची निधीची आवश्यकता आहे. बरं, त्या निधी आणणार कुठून, म्हणजे विशेषतः मुंबईसाठी हा निधी येतील अशी अपेक्षा या अर्थसंकल्पात आम्ही बघतोय. बरं, मुंबईचा तुम्ही आता उल्लेख केलात. मुंबईतली उपनगरीय रेल्वे सेवा म्हणजे मुंबईकरांसाठी अक्षरशः जीवन वाहिनी असते. आपण त्याला इंग्रजीत लाईफ लाईन असं म्हणतो. तर मुंबईकरांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाच्या दृष्टिकोनातून काय अपेक्षा आहेत? नक्की आम्ही तिन्ही गोष्टी सेवा, सुविधा आणि सुरक्षा ह्या गोष्टीचा आम्ही नेहमी मागणी घालत असतो. सेवा आपल्याला माहिती आहे की जे बेसिक सुविधा आहे ते मुंबईकरांसाठी नाही आहे. 75 लाख प्रवासी या रेल्वेमध्ये प्रवास करतात. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेमध्ये सुख सुविधा म्हणतात. साधा पाण्याचा, आरोचा, वॉटरचा पाण्याचा सुविधा नाही आहे. पेट्रोलची हाईट बघितलं, जेवढे ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात, त्यांच्याकडे विवेचना करणारी काही यंत्रणा नाही आहे. त्याच्यामध्ये काही सुधारणा दिसत नाही आहे. मुंबईतले एवढे प्रकल्प जे अजून पेंडिंग आहे. मगाशी उल्लेख केला की 10,000 कोटी आत्ता आवश्यक आहे तेवढा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. सुखकर आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी आपल्याला लागणारे जे निधी आहे, म्हणजे ते प्रकल्प जे आता म्हणतात की MOTP 3 आता आपल्याकडे आलेले आहेत. MOTP 3 प्रकल्प करण्यासाठी मागच्या वेळेला बघितलं फक्त 1 कोटी फक्त निधी दिलेली आहेत. बरं, तर येणाऱ्या काळामध्ये आणखीन आता हे जे उद्या सादर होणार आहे बजेटमध्ये तर 10,000 कोटी मिळेल का, महाराष्ट्र वाटायला आणि विशेषतः मुंबईच्या वाटायला हे निधी मिळतील का, हे अपेक्षा या बजेटमध्ये आहेत. मागच्या वेळेला आम्ही गेल्या वर्षभरात बघितलं की 3,500 लोक ह्या रेल्वेतून मृत्युमुखी पडलेत, पडून फॉल केसेस वगैरे. मागच्या वेळेला ठाण्याचा 22 नगरात आता आपण केस बघितलं. ते अशा आम्ही किती वर्ष आता सहन होणार आहे, कारण मूलभूत सुविधा ह्या खरं म्हणजे मुंबईकरांची अपेक्षा आहे, ते त्यांनी दिलं पाहिजे. बरोबर. मूलभूत सुविधांचा तुम्ही उल्लेख केला जाता. आपण एक बघतो की उपनगरीय रेल्वे सेवेबरोबरच आपण जेव्हा लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करतो त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कोचेस असतात. एका ठिकाणी AC असतो म्हणजे सगळ्या हायफाय गोष्टी असतात, दुसरीकडे सर्वसामान्य कोच असतो जिकडे अक्षरशः प्रवासी मेंढरासारखे भरलेले असतात, कारण आरक्षण नसतं त्याच्यामध्ये तिकिटांचं किंवा म्हणा सीटचं म्हणा. तर AC मधून प्रवास करणारे जे प्रवासी असतात त्यांच्या समस्यांकडे की त्यांची काही एखादी मागणी असली प्रवासातली तर लगेच ती ताबडतोब पुरवली जाते त्यांनी विचारणा केल्यानंतर. मात्र तेवढं लक्ष ह्या प्रवाशांकडे दिलं जात नाही. तुमचं काय म्हणणं आहे?
नक्की. आता मागच्या बजेटच्या दोन महिन्यापूर्वी आता मुंबईकरांसाठी हायफाय ही व्यवस्था सुरू केली आहे. वायफाय. आम्ही असं म्हणत नाही की वायफाय द्या, आम्हाला फक्त हायफाय स्टेशन हवं आहे. आता 2 विभागले गेले आहेत. तर एक तर ते रोज मरे त्याला कोण रडे ही घोषणा आपल्याला मध्य रेल्वे म्हणतो. ह्या पद्धतीमध्ये सुखसुविधांचा वंचित राहिलेला हा भाग आहे. खरं म्हणजे त्या बजेटमध्ये तर आणखी त्याच्या सुखसुविधा वाढवलं पाहिजे. ते 75 लाख 1x1 कोचमध्ये आता जे प्रवास करणारे लोक 17 ते 18 प्रवासी एका 1x1 मीटरमध्ये प्रवास करतात. त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आहेत? याच्यासाठी काहीतरी उपाय नाही. आता तुम्ही म्हणतात एसी मध्ये प्रवास करण्यानंतर सुविधा जास्त प्रवासानंतर सुविधांसाठी विषय करतात आहे. आता एसी लोकल येणार आहे, हे कोणासाठी असणार आहे? जे 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 श्रीमंत आहेत, ते गर्भ श्रीमंत त्यांच्यासाठी सुविधा आहेत. जे सामान्य प्रवासी आहेत त्यांच्यासाठी काय? आम्ही एक माफक सूचना करतो की सामान्य प्रवाशांसाठी आम्ही 5%, 10% हा प्रवासी हे वाढलं तर आम्हाला काही गैर नाही, आम्ही द्यायला तयार होतो. आमची सुविधा द्या. खरं रोज जे 3,500 लोक मृत्यूमुखी पडतात त्यांच्यासाठी काय, त्यांची उपाययोजना काय? मागच्या वेळेला ते ऍक्सिडेंट कमिटी बनवलं होतं. त्या ऍक्सिडेंट कमिटीमध्ये त्यांनी उपाययोजना विचारलं गेलं. मग त्यांना लागणारे निधी कोण देणार? खरं म्हणजे सगळे फिरून विषय बघितलं तर सुविधा आणि सुरक्षा ह्या गोष्टी मुंबईकरांची अपेक्षा आहे. आणि येणारा जे पुढच्या जे बजेट आहे कमीत कमी त्यांच्याकडे विशेष लक्ष मुंबईकरांसाठी देतील असं या बजेटमध्ये अपेक्षा करतोय. सुरक्षेचा जर आपण मुद्दा घेतला, याच्यामध्ये विचारात जर घेतला तर आपण बघतो की प्रवासी जेव्हा गाडीमध्ये शिरत असतो ती गाडी त्याला सोडायची नसते. कारण ऑफिसमध्ये वेळेवरती पोहोचायचं असतं, घरी वेळेवरती पोहोचायचं असतं, पण त्याला आतमध्ये शिरता येत नाही. कारण काही वेळेला, बऱ्याच वेळेला जे गेटवरती उभे असतात, म्हणजे दारामध्येच काही लटकून प्रवासी उभे असतात, ते त्यांना आतमध्ये जाऊन देत नाही. असा एक प्रकार असतो. आणि मग त्या ह्याच्यातून तो मनुष्य पुढे ट्रॅकवरती पडतो चालत्या गाडीमधून. तर ह्याबद्दल तुम्हाला काय आवाहन करावंसं वाटतं प्रवाशांना? नक्की. आता आम्ही वारंवार प्रवासी संघटना या नात्याने आवाहन करतो की जे विशेषतः जे दारावर उभे राहतात त्यांच्यासाठी मार्ग मोकळा करावा. की येताना शिरताना कमी आतमध्ये जागा असते तरी सुद्धा ते प्रवाशांना दारावर लटकून राहतात, फुटबोर्डती लटकून राहतात. कमीत कमी तेणे जाण्यासाठी करा. हवेश नका मृत्यूमुखी असेच पडलेत. आतमध्ये जागा असून सुद्धा ते चढा देत नाही, त्यांना फॉलिंग केसेस भरपूर आहेत. अशा मी या प्रवाशांना विनंती करतोय की त्यांनी लोकांना जागा द्यावं. पहिले उतरायला द्या, नंतर चढताना त्यांना मार्ग मोकळा करावा. आता विषय निघाला होता की त्या 10% कसं कोचेसमध्ये कसे स्पेस बनवता येईल, सुविधा कशा वाढवता येईल. म्हणजे याचा अर्थ आहे की आता जो विषय निघाला होता की कोचेसचे डिझाईन वेगळे करा. म्हणजे 10% त्याच्यामध्ये प्रवासी कशा आतमध्ये जास्त जाता येतील. म्हणजे आता 3 सीटर आहे त्याच्यामध्ये 2 सीटर करावं, जेणेकरून मोकळा त्याला 10% एक्स्ट्रा त्याच्यामध्ये लोक जाता येईल. त्याच्यामध्ये हुक काहीतरी व्यवस्था करावा, लगेज रॅकची व्यवस्था करावा, जेणेकरून बॅग घेऊन लोक आतमध्ये शिरताना की मी बॅग न ठेवता लगेज रॅक ठेवता येईल. अशा पद्धतीने काहीतरी प्रवाशांकडनं काही अपेक्षा असते. स्वच्छतावरती विषयावरती सांगत की इथे प्लॅटफॉर्म आपले आहेत ते थुकू नये. जसा प्रकार नरेंद्र मोदीजीने सांगितलं की स्वच्छता हा आपल्या घरातून सुरुवात करावी. म्हणजे हा स्टेशन आपलं घर आहे असं समजून एक स्वच्छताचा विषयाचा संदेश देऊन लोकांना थुकू नये, प्रवाशांना काही घाण करू नये, हा अपेक्षा प्रवाशांकडून आम्ही वारंवार करतोय. कैलाजी, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. प्रवाशाची माफक अपेक्षा अशी असते का आपण घरातून बाहेर पडलो की सुरक्षितपणे आपल्या कार्यालयीन ठिकाणी पोहोचायचं, तिथून निघाल्यानंतर सुरक्षितपणे घरी पोहोचायचं. कारण आपली पिल्लं, आपलं कुटुंब आपली वाट बघत असते. तर ह्या सगळ्यांचा विचार केला तर ती एक अनुभूती त्याला हवी असते प्रवासाची, म्हणजे प्रवास करण्याची. ती अनुभूती त्याला कितपत मिळते किंवा काय हे आता आपण बघतोच. आणि ह्या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची किती पूर्ती होते हे उद्या कळेलच. आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. आपला अर्थसंकल्प. यंदाच्या अर्थसंकल्प पोतडीत काय काय आहे खास? जनतेच्या आशा आकांक्षा, सरकारच्या उपाययोजना, वित्तमंत्र्यांची कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल नजर? आपल्या अर्थसंकल्पावर सह्याद्री वाहिनीचा विशेष कार्यक्रम 29 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 ते 2:30 आणि रात्री 9 ते 10 पाहायला विसरू नका. विशेष कार्यक्रम आपला अर्थसंकल्प. कोणतेही पुरावे नसताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई सूडबुद्धीची असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. नागपुरात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारला विरोध करणाऱ्यांना संपवण्याची शासनाची भूमिका या कारवाईवरून स्पष्ट होत असल्याचं त्यांनी सांगितलं. जेएनयू प्रकरणावर राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका ही अन्यायग्रस्तांच्या बाजूने लढण्याची असल्याचं ते म्हणाले.
या निमित्तानं संघप्रणित पक्ष आणि संघटनांचं पितळ उघडं पडलं आहे असं मतही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. बांगलादेशमध्ये आजपासून सुरू झालेल्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत मिरपूर इथं पहिल्या सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर भारतानं 20 षटकात 6 बाद 166 धावा केल्या. सुरुवात खराब झाल्यानंतरही रोहित शर्माच्या 83 आणि हार्दिक पंड्याच्या 31 धावांच्या जोरावर भारतानं ही मजल मारली. युवराज सिंगनं 15 तर सुरेश रैनानं 13 धावा करत चांगली साथ दिली. बांगलादेशच्या अमीन हुसेननं 37 धावात 3 बळी टिपले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशनं 14 षटकात 4 बाद 82 धावा केल्या होत्या. शॉर्ट आर्म जैब स्क्वेयर लेग की दिशा में खेला है 1 रन के लिए. सध्या आपण सामन्याचं थेट प्रसारण बघतोय. बांगलादेशच्या 85 धावा झालेल्या आहेत, 5 गडी बाद झालेत. 15वं षटक सुरू आहे. लेकिन मुश्किलें बढ़ती हुई औसत लगभग 15 के पे पहुंच चुका है. कितनी तेज. पुण्यात गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये आजपासून सुरू झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत सौराष्ट्रनं दिवसअखेर 8 गडी बाद 192 धावा केल्या. मुंबईनं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण केल्यानंतर सौराष्ट्राचे गडी ठराविक अंतरानं बाद होत गेले. PN मंकड आणि वासवदानं 8व्या गड्यासाठी 84 धावांची भागीदारी केल्यानं सौराष्ट्राचा डाव आज पूर्णपणे गुंडाळण्यात मुंबईला अपयश आलं. वासवदा 77 धावा करून शेवटी बाद झाला तर मंकड 55 धावा करून नाबाद आहे. मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीनं 30 धावात 4 तर शार्दूल ठाकूरनं 59 धावात 2 गडी टिपले. सामन्याचे अद्याप 4 दिवस शिल्लक आहेत. पणजी दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सिप्रियानो लोपेज यांचं गोव्यात पणजी इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. 1992 साली ते प्रसारण अधिकारी म्हणून पणजी दूरदर्शन केंद्रात रुजू झाले. त्यानंतर 2005 सालापासून त्यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिलं. पाश्चात्य संगीतावर आधारित निर्मिती केलेला त्यांचा एक कार्यक्रम विशेष गाजला. हवामान. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 20. नागपूर 35, 19. पुणे 35, 15. औरंगाबाद 35, 19. नाशिक 35, 13. कोल्हापूर 33, 21. रत्नागिरी 30, 18. सोलापूर 38, 23. आणि अमरावती कमाल 35, किमान 21 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेठीमधून निवडणूक लढवल्यामुळे काँग्रेस आपल्याला लक्ष्य करत असल्याचा स्मृती इराणी यांचा लोकसभेत आरोप. केंद्र सरकार युवकांचा आवाज दडपून टाकत असल्याचा विरोधकांचा प्रत्यारोप. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर. लवकरच भूमिपूजन होणार. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह 16 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. एसटी महामंडळाचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं परिवहन मंत्र्यांनी केली नवीन उपाययोजनांची घोषणा. आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषा संवर्धक आणि भाषा अभ्यासक अशा 2 नव्या पुरस्कारांची घोषणा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.